आपल्याला आताच्या पिढीची साहित्य निर्मिती जी आहे ती वाचून आणि आताची एकंदर जी परिस्थिती आहे ती पाहून आपल्याला काय वाटतं? पूर्वीचं जीवन आणि स्वातंत्र्याचं जीवन ह्यामध्ये फार फरक आहे. स्वातंत्र्यानंतर आपल्या देशामध्ये पुष्कळ बदल झाले, प्रांत बदल झाले, भाषा प्रांतरचना झाल्या, जीवनवाद बदलले. ह्या सगळ्या उलाढालीचा अर्थ एकदम लेखकाला कळणं ही दुरापास्त गोष्ट झाली. लेखकाला जीवन समजणं इतकं सोपं नाही आहे. त्यामुळं आजच्या साहित्यामध्ये पुष्कळ गोंधळ माजलेला तुम्हाला दिसेल. दलित साहित्य येतं, सामाजिक साहित्य येतं, ऐतिहासिक साहित्य येतं, नानाविध साहित्य येतं. पण हे साहित्य येतं ना, हे आपापल्या परीनं आपलं जीवन मांडत असतं. पण सखोलपणानं अभ्यास करण्याचं सामर्थ्य आजच्या लेखकांच्यामध्ये उरलेलं नाही. त्याचं कारण एकच आहे, जीवन इतकं बदलत आहे की त्याचा अर्थ समजावून घेणं इतकी सोपी गोष्ट राहिलेली नाही. त्याचं चिंतन करणं, त्याचं मनन करणं, हे असं का घडतं हे समजावून घेणं ही इतकी सोपी गोष्ट राहिलेली नाही. ही ज्या वेळेला जीवनात स्थिरता येते, ज्या वेळेला लेखकाला चिंतनातून काहीतरी निश्चित जीवनाचं रूप कळतं, त्याच वेळेला त्या जीवनातनं त्याला काहीतरी लिहिता येतं. ती स्थिरता मिळालेली नाही आहे. वी आर गोईंग इन टॉर्मल. एक असा उद्रेक आहे जीवनाचा, त्या उद्रेकातनं आपण जातो आहोत. त्या लेखक जे त्यावेळेला उमजेल, ज्या ते समजेल तो लिहित जातो. त्याला किती अर्थ लाभेल हे आपल्याला सांगता येणार नाही. आणि हे क्रांतीच्या आधी घडणारी गोष्ट असते. एक नवीन क्रांती आपल्या भारतामध्ये येते, ते आपण नाकारू शकत नाही. क्रांती म्हणलं की आपण सारे भितो, कारण क्रांतीमध्ये आपली घरदारं उद्ध्वस्त होणार असतात, जीवन सगळं बदलणारं असतं. ते आपल्याला नको असतं. आहे ते असू दे, आहे ते टिकू दे. ते टिकवण्याचा प्रयत्न करण्याचा आपण प्रयत्न करत असतो. वादळ वारं आलं की आपली झोपडी कशी टिकेल यामधून आपण जात आहे. त्यामुळं आजच्या समाजाला आपलं पुढचं जीवन समजू शकत नाही. पुढची गणितं मांडता येत नाहीत. उद्या काय होईल हे सांगता येत नाही. त्यामुळं आजचे लेखक जे आहेत त्या लेखकांना सुद्धा ह्या गोष्टीची जाणीव होऊ शकत नाही, असं माझं मत आहे. देसाई साहेब, आज आमच्यात मराठीचा एक थोर साहित्यिक, ज्याची आगळी वेगळी शब्दकळा होती असा आणि आमचा सर्वांचाच एक मोठा कवी बाळकृष्ण भगवंत बोरकर, ज्याला आम्ही सगळेच बाकीबाब म्हणत असू, ते आज आमच्यात नाहीत. आपण
बोरकरावर पुष्कळ वेळा बोललेला आहात. बोरकरांचा सहवास आपल्याला लाभलेला आहे. तर एखादा बोरकर आणखीन एकदा या मातीत होऊ शकेल का? का होणार नाही? निश्चितपणे होऊ शकेल. ज्याच्या पाठीशी अफाट सागर आहे, नाडी पोपटीच्या बागा आहेत, जिथं निसर्ग संपन्न सौंदर्य आहे, त्या बागेमध्ये जर कवी फुलत नसेल तर दुसरा कोण फुलणार आहे? बोरकरांचा माझा अत्यंत निकटचा सहवास. इथं आल्यानंतर त्या फेरीत येताना, परवलीला जाताना मला बाकीबापची भयंकर आठवण झाली. बाकीबाप माझ्या गावाला सुद्धा येत असत. पण सांगू का की असं आहे की कलावंत हा माणूस, त्याला जन्म देणारी ही भूमी आहे, ही कलावंताची भूमी आहे. परत मी इथे येऊन गेलो आणि तिथं मोगूबाई कुर्डीकर मला भेटल्या. गाणं तपस्विनी, किशोरी आमोणकर कुठली? ह्याच गोव्याची ना? किती कलावंतांची नावं घ्यावीत. गोव्यानं अनेक कलावंतांना फुलवलेलं आहे. कलावंतांचं मन रिझवणारी ही भूमी आहे. माझी अभोगी कादंबरी येते ना, ती ह्या गोव्यावरतीच येते. त्यामुळे असं समजायचं कारण नाही आहे की इथले कलावंत संपले म्हणून. पण ते कलावंत यायला, त्यांना पुढे यायला, वाटा करून द्यायला गोवेकरांनी पुढे सिद्ध झालं पाहिजे. आपले कलावंत लोकांच्या समोर आणून टाकण्याची ताकद ह्या गोव्याच्या लोकांच्या मध्ये असली पाहिजे. दिस इज माय प्रोजेक्ट, दिस इज माय प्रोड्यूस, हे मी तुमच्यासमोर ठेवतो आहे. निरखून पहा, पारखून पहा, ही म्हणण्याची ताकद इथल्याच लोकांच्या मध्ये निर्माण झाली पाहिजे. ती झाल्याखेरीज आपल्यातून काही होणार नाही. कलावंत हा आपल्या कलेनं पुढे येतोच, तो मागे कधी राहत नाही. तो हिऱ्यासारखा असतो. पण त्या हिऱ्याला सुद्धा एक कोंदण लागतं. ते कोंदण गोवेकरांनी बांधून दिलं पाहिजे. हे जर केलं नाही आपण तर त्याचा उपयोग होणार नाही. ज्यावेळी इथला संगीत महोत्सव होतो त्यावेळी 50 कलावंत सुरेख गाऊन जातात, बासरी वादक असतात, अनेक कलाकार त्यात भाग घेतात. पण पुढे कुठे जातात ते? का जाऊ शकत नाहीत? त्याला एक पुशअप पाहिजे, प्रोत्साहन दिलं गेलं पाहिजे. त्या माणसांना निवडून पुढे नेण्याची ताकद आपल्यामध्ये असली पाहिजे असं मला वाटतं. आता एक शेवटचाच प्रश्न. आपली अभोगी जी कादंबरी आहे, आताच आपण सांगितलं की ती गोव्याच्या जीवनावर आपण लिहिलेली आहे. गोव्यात येऊन लिखाण करावं असं आपल्याला वाटत नाही का सातत्यानं? मी गोव्याला नेहमीच येत असतो.
आपल्याला कदाचित माहीत नसेल, गोव्याला वर्षातनं 3-4 वेळा तर मी येतो. 3-4 वेळा मी इथं राहतो. गोव्याचा परिसर, सागर ही माझी आवडती ठिकाणं आहेत. त्यातनं मला पुष्कळ मिळतं. आणि ते निसर्ग जीवन पाहून मला पुष्कळ सुचतं. माझ्या अनेक कथा तुम्ही वाचा, स्वामी वाचा. त्या स्वामीमध्ये सुद्धा सागराचे वर्णन आहेत. तो सागर किनारा माझ्या मनात कधी हलला नाही. तेव्हा हा निसर्ग हा लेखकाला नेहमी वेडावून टाकतो. कारण आकाशाला भिडणारं ताडमाड ते त्याला नेहमी म्हणजे विलोभनीय वाटत असत. माझं कांचनमृग नाटक वाचलं तर त्यामध्ये एक वर्णन आहे की कोकणातला माणूस हा माडासारखा असतो, उभा राहिलेला दिसत नाही, पण वरून सर्व बघत असतो. तर मला गोवा हे अत्यंत प्रिय आहे. आणि त्यामुळं सांगा की एक निसर्गाचं प्रेम असणं, निसर्गामध्ये रमणं हा माझा छंद आहे. म्हणून वर्षातनं मी 2-4 वेळा का होईना कोणत्या ना कोणत्या निमित्तानं मी गोव्याला येतो. आज हे आमंत्रण मी स्वीकारलं याचं कारण एकच आहे, गोव्याचं प्रेम. नाहीतर माझी प्रकृती बरी नसताना मी हा गोव्याचा प्रवास केलाच नसता. तुम्हाला सांगू, नेहमी असंख्य गोष्टीमध्ये रममाण झालं असतं, पण त्याला शिकवतो तो निसर्ग शिकवतो. कलावंताला निसर्गासारखा शिकवणारा गुरु नाही आहे.